मित्रांनो, सर्वात प्रथम गायरान जमीन म्हणजे काय हे आपण जाणून घ्यायला हवे. मित्रांनो, गायरान जमीन म्हणजे ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेली सार्वजनिक जमीन, जी स्मशानभूमी, जनावरांचे चारण, सार्वजनिक वापरासाठी राखीव असते. तर या जमिनीचे मालक हे राज्य सरकार असतात. तर व्यवस्थापन ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाकडे असते. महाराष्ट्रातील जमीन कायद्यानुसार गायरान जमीन कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर होऊ शकत नाही. या जमिनीवर सरकारचा हक्क असतो आणि ती कोणत्याही खाजगी मालकीत दिली जाऊ शकत नाही. गायरान जमिनीचा उपयोग सार्वजनिक हिताच्या कार्यासाठीच करता येतो. या जमिनीचे हस्तांतरण किंवा वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. या जमिनीचा 7-12 उतार्यावर शासन असा स्पष्ट उल्लेख असतो. त्यामुळे ही जमीन खरेदी विक्री किंवा हस्तांतरण करण्यास कायद्याने मनाई आहे. गायरान जमिनीच्या उपयोगासंदर्भातील बाब जाणली तर या जमिनीचा सार्वजनिक प्रकल्पासाठीच विचार केला जातो. जर कोणत्याही अन्य जागेचा पर्याय उपलब्ध नसेल तरच गायरान जमिनीचा उपयोग केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुविधा प्रकल्पासाठी केला जातो. धन्यवाद.